पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दक्षिण काश्मीरमधील अनेक ठिकाणी 3 वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर चिकटवले। हे दहशतवादी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी आहेत। त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचं बक्षीस आधीच जाहीर करण्यात आलं होतं। आदिल हुसैन ठोकर, अली भाई, हाशिम मुसा अशी या वॉन्टेड दहशतवाद्यांची नावं आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, आता पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी या 3 वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर चिकटवल्याचं कळतंय का? अधिकची माहिती या संदर्भात। या तिघांचे चेहरे अधिकृतपणे भारत सरकारकडून पहिल्यांदाच समोर आलेले आहेत। तब्बल 20 लाख रुपयाचं बक्षीस या अतिरेक्या संदर्भात माहिती देणाऱ्यांना दिली जाईल किंवा सरकारने असं म्हटलंय की 20 लाखापेक्षा अधिकची रक्कम सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकतो। काश्मीर शहरातल्या प्रत्येक नागरी वस्तीमध्ये जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी हे फोटोग्राफ्स लावण्यात आलेले आहेत। आणि त्याबरोबरच असं भारत सरकारने म्हटलंय की या दहशतवाद्याबरोबरच या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या कुणाचेही संदर्भ आणि तपशील तुम्ही आम्हाला कळवले तर आम्ही त्यांना पण योग्य तो बक्षिसे देऊ। एक लक्षात घ्या, काल पंतप्रधानांचं भाषण झाल्यानंतर पंतप्रधान म्हणाले होते की ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही। आणि ऑपरेशन सिंदूर थांबत नसताना एक आणखी गोष्ट त्यांनी अधोरेखित केली होती, ती म्हणजे दहशतवादीच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनाही आम्ही शोधून त्यांना योग्य ते शासन करू। काल म्हणजे रविवारी, आज मंगळवार आहे, रविवारी श्रीनगर व्हॅलीमध्ये अनेक गावामध्ये बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आली। सिक्युरिटी म्हणजे जे लोकली या दहशतवाद्यांना जे पाठिंबा देत होते अशा जवळपास 20 जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। आणि त्या 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावरती पण कारवाई सुरू आहे। पण आता माहिती अशी आहे की हे जे दहशतवादी आहेत त्या संदर्भामध्ये पोलिसांना इनपुट्स मिळावेत, NIA ला इनपुट्स मिळावेत, या दृष्टीनं पोलिसांनी आणि दहशतवादी संघटना विरोधी काम करणाऱ्या आपल्या संस्थांनी जागोजागी हे पोस्टर्स दिलेले आहेत। त्याच्यामध्ये उर्दूमध्ये मजकूर आहे, काही भागामध्ये इंग्रजीमध्ये मजकूर आहे। आणि जे पंतप्रधान म्हणाले त्याप्रमाणे ह्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना कंठस्नान घालण्याच्या दृष्टीनं हे आपलं ऑपरेशन सिंधू स्थगित झाल्यानंतर पुढे आता काश्मीर व्हॅलीमध्ये हे पोस्टर्स लागले जागोजागी। निश्चितच राहुल, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। पुढच्या बातमीवर तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे।